चंपावती नगर हे नाव बीडचं कोणत्याही कालखंडात नव्हतं आणि चंपावती नावाची कोणतीही राणी बीडमध्ये कोणत्याही कालखंडात झालेली नाहीये. खरं म्हणजे इतिहासाच्या अज्ञानापोटी हे केलेलं वक्तव्य आहे की आणि ही एक कवी कल्पना आहे चंपावती नगर. ते कोणताही शिलालेख कुठेही याचा काहीही पुरावा सापडत नाही. परंतु बीडचं नाव बीड हे शालिवाहन कालखंडातलं नाव आहे. शालिवाहनांच्या काळामध्ये या भागाला बीड म्हणल्या गेलेलं आहे. शालिवाहनांच्या नंतर इथे राष्ट्रकूट येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर इथे परमार आले, इथे बिज्जल आले. बिज्जलांनी बीडचं नाव बिज्जल बीड असं ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर इथे यादव आले. यादवांनी बीडचं नाव कलिंद देश असं ठेवलेलं आहे. यादवांच्या नंतर इथं जेव्हा तुघलक या ठिकाणी तुघलकानं राज्य केलं त्यावेळी तुघलकाने या भागाचं नाव भीर असं ठेवलं, BHIR. पण नंतर पुन्हा या भागाचं नाव बीड झालेलं आहे. बीड नावाचे अनेक शिलालेख तुम्हाला सापडू शकतील. अगदी नगर रोडला चंपावती शाळेजवळचा जो शिलालेख आहे तो अहमदनगरच्या निजामशाहीच्या आरंभीच्या काळातला शिलालेख आहे आणि त्याच्यावर बीड असा स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यावर. शिवाय राजुरीवेशचा जो शिलालेख आहे, राजुरीवेशच्या आतमध्ये जाताना जो शिलालेख लागतो त्याच्यामध्ये सुद्धा बीड असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे बीड या नावाचा, या स्थलनामाचा उल्लेख तुम्हाला अनेक शिलालेखांमध्ये सापडतो, ताम्रपटांमध्ये सापडतो. त्याच्यामुळं आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये बीड हे एकमेव असं गाव असायला पाहिजे की ज्याचं शालिवाहन कालखंडामध्ये जे नाव दिलेलं आहे तेच नाव अद्यापपर्यंत कायम आहे. बीड या शब्दाचा अर्थ सैन्याच्या मुक्कामाची जागा असा होतो. म्हणजे शालिवाहन जेव्हा हा पालपर्वत म्हणजे ज्याला आपण आता पालेचा घाट म्हणजे आपण जे डोंगर म्हणतोय तो त्याचं प्राचीन नाव पालपर्वत आहे. त्याच्या खाली पाली हे गाव आहे. तर पालपर्वत जेव्हा ते उतरून सैन्य येत होतं तेव्हा ते इथं मुक्काम करत होतं. त्याच्यामुळे बीडचं नाव हे शालिवाहन कालखंडात बीड होतं आणि आता ते बीड आहे. चंपावती नगर ही कवी कल्पना आहे. चंपावती नावाची कोणती राणी झाली नाही. मी चालुक्यांच्या कालखंडाचा जेव्हा अभ्यास केला ते चालुक्यांच्या कालखंडात ही राणी झाली नाही, नाव मला दिसलं नाही. यादवांच्या काळात दिसलं नाही, शालिवाहनांच्या काळात दिसलं नाही, राष्ट्रकुटांच्या काळात दिसलं नाही. त्याच्यामुळे बीडचं नाव चंपावती नगर होतं हे अतिशय चूक आहे असं माझं मत आहे.